नमस्कार भक्तांनो, आजचा दिवस माता महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करूया. प्रत्येक नवीन सकाळ ही आपल्या जीवनाला नवी दिशा देणारी असते. आपण दिवसाची सुरुवात ज्या भावनेने करतो त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. असे मानले जाते की जे भक्त सकाळी स्नान करून श्रद्धेने माता महालक्ष्मीचे स्मरण करतात त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. आजची ही प्रार्थना कोणताही चमत्कार किंवा हमी देणारी नाही, तर श्रद्धा, सकारात्मकता आणि भक्तिभाव जागृत करण्यासाठी आहे. जर तुम्ही मनापासून ही प्रार्थना ऐकली तर तुमच्या मनाला शांती मिळेल आणि दिवसाची सुरुवात भक्तिमय वातावरणात होईल. चला, सर्व चिंता बाजूला ठेवूया, डोळे अलगद मिटा. माता महालक्ष्मीचे तेजस्वी रूप मनात उभे करा आणि भक्तिभावाने प्रार्थना सुरू करूया. महालक्ष्मी वंदना. हे जगजननी महालक्ष्मी माता, तुझ्या चरणी आमचा नम्र प्रणाम. आमच्या मनात सद्बुद्धी, संयम, कृतज्ञता आणि प्रेम निर्माण कर. आमच्या घरात शांतता, सौहार्द आणि आनंद नांदू दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य, योग्य विचार आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा दे. हे माते, आमच्याकडून जाणून किंवा नकळत झालेल्या चुका त्याला क्षमा करा. हे करुणामयी महालक्ष्मी माता, तू सर्व विश्वाचे पालन करणारी दया आणि ममतेचा अथांग सागर आहेस. तुझ्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही एकच प्रार्थना करतो. आमच्या मनात नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्माचा मार्ग टिकवून ठेव. हे माते, आमच्या घरात अन्नाची, वस्त्राची आणि आवश्यक साधनांची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आम्हाला कष्ट करण्याची ताकद दे आणि त्या कष्टाचे योग्य फळ स्वीकारण्याची नम्रताही दे. आमच्या कुटुंबात प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढू दे. मतभेद असतील तर ते शांततेने मिटवण्याची बुद्धी दे. आमच्या शब्दांमध्ये गोडवा, वागण्यात नम्रता आणि मनामध्ये दयाभाव कायम ठेव. हे लक्ष्मी माते, संकटे आली तरी घाबरून न जाता ध्येयाने त्याचा सामना करण्याची शक्ती दे. निराशेच्या क्षणी आशेचा किरण दाखव आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. ज्यांच्या जीवनात दुःख आहे त्यांना धीर दे. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य लाभो. जे आर्थिक अडचणीत आहेत त्यांना प्रामाणिक मार्गाने प्रगतीची संधी मिळो. प्रत्येक भक्ताच्या घरात आनंद, समाधान आणि मंगलमय वातावरण निर्माण हो. हे माता, आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर कर. राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार नाश कर. त्याऐवजी प्रेम, क्षमा, संयम आणि कृतज्ञता यांचा प्रकाश आमच्या जीवनात पसरव. तुझ्या कृपेने प्रत्येक दिवसाची सुरुवात भक्तीने आणि प्रत्येक दिवसाचा शेवट समाधानाने होऊ दे. आम्ही जे काही मिळवू त्याचा उपयोग स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या मदतीसाठीही करू दे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. जो भक्त श्रद्धा, विश्वास आणि सात्विक भावनेने माता महालक्ष्मींचे स्मरण करतो त्याच्या मनात शांतता आणि सकारात्मकता वाढते. हाच खरा देवीचा आशीर्वाद आहे. क्षमा कर. आमच्या मनातील अहंकार, लोभ, मत्सर दूर करून सेवाभाव आणि करुणा वाढव.
तुझ्या कृपेने आम्हाला प्रामाणिकपणे परिश्रम करण्याची शक्ती दे आणि त्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू दे. आमच्या घरात समाधान, प्रेम आणि एकोपा कायम राहू दे. हे करुणामयी महालक्ष्मी माता, ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्री महालक्ष्मे नमः. हा मंत्र 11 वेळा किंवा 21 किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा जसं आपल्याला जमेल तसं आपण म्हणावं. चला तर मग मी आता हा मंत्र 51 वेळा म्हणणार आहे. ओम श्री महालक्ष्मे नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मे 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 नमः. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जो भक्त श्रद्धा, विश्वास आणि सात्विक भावनेने माता महालक्ष्मींचे स्मरण करतो त्याच्या मनात शांतता आणि सकारात्मकता वाढते. हाच खरा देवीचा आशीर्वाद आहे. जर महालक्ष्मी माता तुम्ही कोणत्या शहरातून ही प्रार्थना ऐकत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. माता महालक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.